नमस्कार मित्रांनो. आजकाल धावपळीच्या जगामध्ये प्रत्येक जणाच्या तोंडातून एक शब्द तुम्ही नेहमी ऐकत असाल. मला खूप स्ट्रेस आहे. हा स्ट्रेस म्हणजे काय? हा स्ट्रेस कोणते कोणते आजार देऊन जातो? हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर अचानक एखादी परिस्थिती निर्माण झाली असता आपल्याला जो ताण येतो त्याला म्हणतात स्ट्रेस. स्ट्रेस हा कधी-कधी जीवनात चांगलं काम करून जातो. म्हणजे एखादं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपल्याला तो फायदेशीर असतो. परंतु स्ट्रेस जेव्हा अँक्झायटीमध्ये बदलतो, तेव्हा तो आजारांना निमंत्रण देतो. स्ट्रेस आला म्हणजे हृदयाची धडधड वाढते, चिडचिड वाढते, डोकं दुखायला लागतं. हे सगळं याच्यासाठी होतं, की आपला ब्रेन आपल्याला अलर्ट करतो, की तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर पडायचं आहे. परंतु हा स्ट्रेस जेव्हा मेंटेन होत नाही, त्याचं रूपांतर अँक्झायटीमध्ये होतं. प्रत्येकाला प्रश्न पडतो, की लोक स्ट्रेस का बरं घेत असतील? स्ट्रेस घेण्याची वेगवेगळी कारणं आहेत. अपेक्षा जास्त आणि साधनं कमी हे एक स्ट्रेसचं मुख्य कारण. आजकाल प्रत्येकाला महागडा मोबाईल, महागडी गाडी आणि महागडं घर याची जणू काही अत्यंत गरज आहे, अशा प्रकारे लोक वागत असतात आणि त्यातून बऱ्याच जणांना स्ट्रेस येतो. बऱ्याच जणांना भविष्याविषयी चिंता असते. माझं पुढं काय होणार आहे? ॲक्चुअल त्याला माहितीही नसतं, की पुढच्या पुढच्या क्षणीचं आयुष्य आपल्याला असेल किंवा नसेल. परंतु या ना त्या कारणामुळे प्रत्येकजण भविष्याची नेहमी चिंता करतो, त्याला येतो स्ट्रेस. सध्याच्या काळामध्ये लोकांना एक घाणेरडी सवय लागलेली आहे, इतरांशी तुलना करणे. दुसऱ्याने महागडा मोबाईल घेतला तर माझ्याकडे तसाच असला पाहिजे. दुसऱ्याची महागडी गाडी पाहून माझी तशीच गाडी असली पाहिजे. दुसऱ्याच्या घरासारखं माझं घर असलं पाहिजे. दुसऱ्याचा इन्कमसारखा माझाही इन्कम असला पाहिजे. हे एक स्ट्रेसचं मुख्य कारण. त्याचप्रमाणे आजकाल तुला किती पॅकेज आहे किंवा एखाद्या मुलाला, मुलीला किती पॅकेज आहे या चर्चा बाजारात ऐकता. या जबाबदाऱ्या पार पाडत असताना, नोकरी सांभाळत असताना, टार्गेट ओरिएंटेड काम करत असताना कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांना प्रचंड स्ट्रेसला सामोरं जावं लागतं. कुटुंब असो, नोकरी असो की एखादा बिझनेस, प्रत्येक ठिकाणी या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये स्ट्रेस हा ठरलेलाच. स्ट्रेस आला म्हणजे माणसाला स्वतःच्या भावनांवर आवर घालणं कठीण जातं. त्याला असं वाटतं, की सगळी परिस्थिती आता माझ्या नियंत्रणाच्या बाहेर गेलेली आहे आणि ही परिस्थिती हँडल करण्यासाठी तो स्वतःला परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या हातून एकही चूक व्हायला नको असं त्याला वाटायला लागतं आणि प्रत्येकाकडून चुका या होणारच असतात, तरी तो मान्य करायला तयार नसतो आणि झालेल्या चुकांबद्दल त्याला नेहमी चिंता वाटायला लागते. आणि हा स्ट्रेस, एन्झायटी म्हणजे ताण चिंतेमध्ये केव्हा बदलून जातो हे माणसाला त्यालाही कळत नाही. ताण हा माणसाच्या विकासासाठी आवश्यक आहे, परंतु ताण हा जेव्हा चिंतेमध्ये बदलतो तेव्हा मात्र तो मानसिक आणि शारीरिक हानी पोहोचवतो. कबीरजी म्हणतात ना, चिंता से घटे चतुराई, दुःख से घटे शरीर. तशा प्रकारे चिंतानं चतुराई घडते आणि त्यामधून दुःख निर्माण होतं, म्हणजे शरीराला वेगवेगळे व्याधी जडतात आणि माणूस व्याधीग्रस्त होऊन जातो. स्ट्रेस किंवा ताणामुळे किंवा चिंतेमुळे कोणकोणते आजार होतात? शरीर कायम अलर्ट मोडमध्ये असल्यामुळे हृदयाची धडधड वाढते आणि हाय बीपीचा त्रास त्या व्यक्तींना व्हायला सुरुवात होते. आजकाल तुम्ही ऐकत असाल, की प्रत्येकाला ॲसिडिटीचा त्रास आहे. ॲसिडिटी होणं हा स्ट्रेस किंवा अँक्झायटीचा एक भाग आहे. पोटदुखी, जुलाब, बद्धकोष्ठता ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रेसमुळेच होतात. पोट फुगणं, शांत झोप न लागणं, तणावामुळे स्नायू घट्ट होणं, हातापायामध्ये जखडण, एखाद्या व्यक्तीला वारंवार होणारा सर्दी खोकला हा सुद्धा या स्ट्रेस किंवा अँक्झायटीचाच एक भाग. इम्युनिटी कमी होऊन जाते आणि माणूस अशक्त होऊन जातो. तू चिंता करू नका. या स्ट्रेसवर आपण सहजपणे मात करू शकतो. त्याच्यासाठी प्राणायामाची एकदा सवय लावून घ्या. रोज दररोज कमीत कमी 20 मिनिटं तरी आपण चाललंच पाहिजे. 3-4 प्राणायाम तुम्ही जर रोज केले तर 15-20 दिवसामध्ये तुम्हाला रिलॅक्स फिलिंग यायला लागतं. सकाळी उठल्यानंतर ओंकार, अनुलोम विलोम, भस्त्रिका, कपालभाती यासारखे प्राणायाम जर तुम्ही 2 ते 5 मिनिट जरी केले तरी तुम्हाला वेगळी फिलिंग यायला लागते. फक्त आपल्याला या चांगल्या गोष्टीची सवय लावून घ्यायची आहे आणि या स्ट्रेसमधून मुक्त व्हायचं आहे. चहा, कॉफी सारखे पदार्थ, कोल्ड्रिंक सारखे पदार्थ, स्मोकिंग, ड्रिंकिंग या सगळ्या गोष्टी बाजूला सारून स्ट्रेस कमी करण्यासाठी तुळशी आल्याचा चहा यासारखे पदार्थ तुम्ही स्वीकारले पाहिजेत. साधं सात्विक जेवण, डाळ, भात, पालेभाज्या या जर खाल्ल्या तर माणसाला स्ट्रेस कमी येतो. आहारामध्ये वेगवेगळी फळं, दूध यासारखे पदार्थांचा समावेश
झोपताना कोमट दूध आणि तूप प्या. यामुळे सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. उशिरा जागणं, खूप वेळ उपाशी राहणं, अवेळी जेवणं या गोष्टी शक्य झाल्यास टाळा. त्याच्यामुळे शरीरावर वेगळा ताण येणार नाही. तुमची मेटाबॉलिझम सिस्टम चांगल्या प्रकारे काम करेल. हे सगळं करूनही जर तुम्हाला स्ट्रेसला सामोरं जावं लागत असेल तर या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा. काही नैसर्गिक वनस्पती अशा आहेत की त्या स्ट्रेस पूर्णपणे घालवून टाकतात आणि तुम्हाला आनंददायी जीवन जगण्यासाठी मदत करतात. तो कसा बरा करायचा आम्ही याचं मोफत मार्गदर्शन करत असतो आणि तुमची असलेली चिंता किंवा स्ट्रेस आणि वेगवेगळे असलेल्या व्याधी यावर मार्गदर्शन घेऊ शकता. गुडघेदुखी असेल, ॲसिडिटी असेल, पोटात गॅस होत असतील, पोटाच्या कोणत्याही समस्या असतील, लिव्हर असेल, हातापायामध्ये जखरण होत असेल, निवांत झोप लागत नसेल, नेहमी अंग गरम राहत असेल, या सर्व व्याधींवर नैसर्गिक पद्धतीनं खूप चांगल्या प्रकारे इलाज केला जाऊ शकतो. आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्ही नक्की लाभ घ्या. नैसर्गिक जीवन पद्धतीचा अवलंब करा. धन्यवाद.